लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि सगळे काँग्रेसचे खासदार सुद्धा या ठिकाणी धरण्याला बसलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। आज दुपारीच इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ या सगळ्या प्रकारावर आणि कालच्या झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधामध्ये ओम बिर्ला यांना भेटलेला आहे। त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि आता काँग्रेसने धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। काल आपण बघितलं संपूर्ण आंदोलनामध्ये समाजवादी पार्टीचे सगळे खासदार सहभागी झालेले होते। त्यामध्ये आपण जर बघितलं तर खासदार डिंपल यादव ज्या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत या संपूर्ण आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत होत्या। समाजवादी पार्टीचे सगळे खासदार या आंदोलनामध्ये या विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस सुद्धा केली, रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आता काँग्रेस आज आंदोलनावर उतरलेला आहे। विरोधकांनी देशभरातल्या विरोधकांनी ज्या पद्धतीनं अमानुष लाठीचार्ज झाला यावर तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे। काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचं जे धरणं आंदोलन सुरू आहे त्या धरणे आंदोलन हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ हे आंदोलन सुरू आहे। ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या खासदारांकडून केली जाते। आपण बघतोय सगळे काँग्रेसचे खासदार धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ हे आंदोलन सुरू आहे। आपण जर बघितलं सध्या संसदेमध्ये काँग्रेसचे 99 लोकसभेचे खासदार आहेत, 29 राज्यसभेचे खासदार आहेत। मागच्या 2 पंचवार्षिक पेक्षा यावेळेचा आकडा खासदारांचा काँग्रेसचा मोठा आहे आणि ते सगळे खासदार या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आपण बघतोय राहुल गांधी यांच्या सोबत पोलीस अधिकारी चर्चा करताना दिसतात। राहुल गांधी सुद्धा आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधींनी कालपासून ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्यावर झालेला अमानुष लाठीचार्ज यामुळे संतापाचं वातावरण आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कधी घेतला जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे। काल दिवसभर जर आपण बघितलं संपूर्ण दिल्ली तापलेली होती। हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते। जे.पी. नड्डा यांच्यासोबत सीजेपीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली, मात्र ती बैठक नसून 5 तास आम्हाला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होता अशा प्रकारचा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांच्यामध्ये 1 तास 1.5 तासाची बैठक झाली। त्या बैठकीनंतर काहीतरी ॲक्शन होईल असं वाटत होतं, मात्र काही ॲक्शन झाली नाही। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरूच राहिला आणि या सगळ्यामध्ये अभिजित दिपके यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक आरोप दिल्ली पोलिसांवर केलेले आहेत।
आपण बघतोय पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर या ठिकाणी काँग्रेसच्या खासदारांचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. काल विद्यार्थ्यांवर झालेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हे निषेध आंदोलन काँग्रेसकडून केलं जाते. हाताला इस बैंड को सबको दे रहे हैं और सबसे कह रहे हैं कि पहले और पुलिस की आपण बघतोय प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या हातामध्ये प्रतिकात्मक बेड्या टाकून काँग्रेसनं आंदोलन सुरू केले आहे. आता पोलीस तिथं झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस जमा झालेले आहेत. आपण बघतोय काँग्रेस खासदार एकीकडे धरणं आंदोलन करतायत तर दुसरीकडे पोलीस या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता पोलीस नेमकं काय, राहुल गांधींची काही वेळापूर्वी पोलिसांनी चर्चा केली, मात्र काँग्रेसचं धरणं आंदोलन सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. या आंदोलनानंतर राहुल गांधी थेट जंतर मंतरवर जातील आणि अभिजित दिपके आणि आंदोलकांची भेट घेतील. काँग्रेसच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांची ही वर्दळ वाढलेली आहे, हालचाली वाढलेल्या आहेत. पोलीस रोखण्याचा प्रयत्न करतात, बसलेल्या सगळ्या खासदारांना उठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र खासदार ठाम आहेत, कोणीही उठायला तयार नाही आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या खासदारांचं हे धरणं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळच हे आंदोलन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि एकंदरीतच केंद्रातल्या सरकार विरोधात काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. मोदींच्या निवासस्थानाबाहेरच राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी